ह्याच्यामध्ये कसं आहे की मी तुम्हाला यंत्र दिलं, माझे 500 रुपये टाका, तुम्ही कॉपी करून त्याच्या भानगडीत पडू नका आणि मुख्य म्हणजे त्याचा धंदा करू नका. हो बरोबर. हां नाही, बेसिकली कसं आहे माहिती आहे का की माणसाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या 10 ते 15% अडचणी ह्या तुमच्या पत्रिकेशी निगडीत आहेत, 5% वास्तूशी आहे आणि 75 ते 80% अडचणी ह्या बाहेरच्या बाधांची आहेत. त्याला आम्ही निगेटिव्ह एनर्जी म्हणतो किंवा भूत प्रेत पिशाच्य वगैरे जे म्हटलं जातं आपल्याकडे. तुमच्यात जर त्याला तोंड द्यायची तयारी नसेल, ताकद नसेल, तर नंतर तुम्हाला त्रास होतो. बेस्ट वे सांगा की हे कर बाबा. नाही, आपला बरोबर मुद्दा आहे की लोकांनी ट्राय करावं, करा, प्रयोग करा. आणि फक्त एवढे जशी विनंती आहे की याचा धंदा करू नये. धंदा करू. याच्यात नाही काय की जसं तुम्ही म्हटलं, बरोबर म्हटलं की जर याचा धंदा झाला तर त्याचा इफेक्ट पण कमी होईल. नाही, इफेक्ट होणारच नाही आणि मुख्य म्हणजे त्रास होईल. बरोबर आहे. मग हे स्वतःच्या किंवा स्वतःच्यासाठी वापरा फक्त, आणि जर कोणाला हवं आहे तर द्या, पण त्याचे काही पैसे किंवा त्याचा धंदा करू. ह्याच्यामध्ये कसं आहे की मी तुम्हाला यंत्र दिलं, माझे 500 रुपये टाका, हा प्रकार नाही. बरोबर आहे. दिलंय तुमचं भलं होईल. तुम्हाला वाटलं की मला फुकट नाही घ्यायचं म्हणून मी माझ्या खिशात आहेत 5 रुपये मी तुम्हाला दिले, स्वखुशीने दिलं तर खुशाल घ्या. बरोबर. त्याचा धंदा करू नका.